नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत पावभाजी कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला साहित्य लागणार आहे बटाटे, कांदे, शिमला मिर्च, टोमॅटो, फ्लावर, भिजवून घेतलेले वाटाणे, गाजर, कोथिंबीर, बटर आणि अद्रक लसूण घेतलेला आहे. तर हे सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. या पावभाजीच्या भाज्या आपण कट करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत. नंतर शिमला मिरची घालून घेतलेला आहे, फ्लावर घालून घेतलं, टोमॅटो टाकून घेतलेला आहे. नंतर भिजवून घेतलेले वाटाणे घालून घ्यायचे आहेत. नंतर बारीक कट करून घेतलेले हे गाजर टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी घालून आपल्याला याला कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे. तर कुकरला टोपण लावून आपल्याला एक 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आपले हे 4 शिट्ट्या झालेले आहेत. तर आपले हे पूर्ण भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत. तर आपण बटाटे मॅशरने याला स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या भाज्या अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेल्या आहेत. तर आपण फोडणीची तयारी करून घ्यायचं आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेलाबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. बटर छान वितळत आले की आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरे छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर छान याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक मोठी वाटी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक, ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि याला पण छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट टाकलं. नंतर हळद पावडर टाकून घेतलेली आहे. छान याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. याला पण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याला टोमॅटोला पण परतवून घेतलं. टोमॅटो आपल्याला हे चांगले छान मऊ होऊन द्यायचे आहेत. नंतर आपल्याला बटाटो मॅशरनं छान याला स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे दाताखाली आपल्याला टोमॅटो कांदे येणार नाहीत. नंतर त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. याला पण छान मिक्स करून घेतलं. आपल्याला यामध्ये शिजवून स्मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर याला आपण छान मिक्स करून घेऊया. बघितलात कलर किती सुंदर आलेला आहे. तर मस्त असं आपली हे पावभाजी छान घडसून घ्यायचं आहे. ही भाजी फार घट्ट झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये 1 ग्लासवर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या पावभाजीमध्ये 1 चमचाभर बटर टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या भाजीला एक 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर मस्त आपली ही दाटसर पावभाजी झालेली आहे. तर हे एक 4 ते 5 मिनिट आपण या पावभाजीला शिजवून घेतलेलं आहे. तर मस्त अशी गरमागरम झणझणीत आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. तर भाजी काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बटर टाकून घेतलेलं आहे. तर मस्त आपली क्रीमी ही टेस्टी पावभाजी बनवून तयार झालेली आहे. त्याच्यासोबत आपण पावभाजीचा पाव घ्यायचा, मधून कट करून घ्यायचा. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बटर टाकून छान याला बटरला वितळून द्यायचं आहे. नंतर आपण हे कट करून घेतलेलं याच्यावरती पाव टाकून छान याला भाजून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने हे दोन्ही साईडनं आपल्याला पाव भाजून घ्यायचं आहे. तर मस्त असे हे आपले गरमागरम पाव भाजले गेलेले आहेत. तर आपण हे पावभाजी काढून घेतलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे पाव गरमागरम काढून घ्यायचे आहे. तर मस्त अशी आपली झणझणीत आणि चटपटीत पावभाजी बनवून तयार झालेली आहे. तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.